मराठा क्रांती मोर्चातील अमूल्य योगदानाची दखल घेत रुसीवाडी येथील सागर बाळासाहेब धनवडे यांची आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राष्ट्रीय प्रवक्तापदी नियुक्ती करण्यात आली। महासंघाचे डॉक्टर कृषीराज टकले पाटील यांनी 12 फेब्रुवारी 2026 रोजी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली। या नियुक्तीबाबत बोलताना राष्ट्र स्वाभिमानी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष स्वराज्यभूषण मराठा रत्न डॉक्टर सागर काळे यांनी विश्वास व्यक्त केला की सागर धनवडे यांचा अनुभव, नेतृत्व गुण व संघटन कौशल्यामुळे महासंघाच्या कार्याला अधिक बळ मिळेल। त्यांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या प्रश्नांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे मांडलं जाईल असंही त्यांनी नमूद केलं। यावेळी राष्ट्र स्वाभिमानी आंतरराष्ट्रीय सचिव चैतन्य रावल, कार्याध्यक्ष रवी प्रताप पटेल, इतिहास आघाडीचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष इतिहास संशोधक रवींद्रराजे जगदाळे, उपाध्यक्ष इंद्रजित घोरपडे, गजेंद्र गडकर, हिंदुरा राष्ट्रीय सचिव लेखिका सुवर्णाताई निंबाळकर, आंतरराष्ट्रीय सचिव उज्ज्वल सिंह गायकवाड, अधिवक्ता मंचाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रीतपाल सिंह, महिला आघाडीच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्वेताराज सिंह, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवशंभू जांभळे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्र स्वाभिमानी कोकिळा पवार यांनी आनंद व्यक्त केला। तसेच इतिहास आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सरलष्कर महेंद्र नाईक निंबाळकर, महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक भानुदास बाबळे पाटील यांच्यासह संघटनेच्या 20 राज्यातील सर्व प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांनी सागर धनवडे यांचं अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या निवडीमुळे पश्चिम महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून विविध स्तरातून धनवडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। मराठा समाजाच्या हक्कासाठी आणि संघटनात्मक बळकटीसाठी ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून व्यक्त होतीये। मराठी एस न्यूजसाठी रुसीवाडीहून संदीप अडसूळ।